सरप्राईज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर जानकी. हॅपी बर्थडे टू यू. मकरंद, हे सगळं काय? तुझं बर्थडे सेलिब्रेशन इज अ बिग सरप्राईज फ्रॉम अस. सरप्राईज? पण तू म्हणाला होतास की पुण्याला जायचंय, मीटिंग आहे. ऍक्च्युली तुझं ऑफिस मधून बाहेर पडणं, त्याच्यानंतर तुला किडनॅप करणं आणि मग इथे घेऊन येणं, हा सगळा प्लॅनचाच भाग होता. बिकॉज तुझा बर्थडे आहे, सो वी वॉन्ट टू गिव्ह यू सरप्राईज बर्थडे पार्टी. हो मॅडम, अहो ती आपलीच माणसं होती. येस, खरं तर आम्ही सगळ्यांनी थोडीशी गंमत करायचं ठरवलं. असली गंमत? ही अशी गंमत असते? हे असलं कसलं जीव घेणं सरप्राईज आहे? मी किती घाबरले मकरंद. तुला अंदाज आहे काय आता? समजू शकतो तुझा राग. अगं पण हे अशा पद्धतीचं प्लॅन करण्यासाठी असंच काहीतरी युनिक प्लॅन हवा होता. कसला युनिक प्लॅन? या अशा पद्धतीने एखाद्याच्या जीवावर बेतला असतं तर काय केलं असतंस तू? किडनॅप करून इथे आणण्याचा प्लॅन? अगं जानकी, तू खुश व्हावं म्हणून सरांनी एवढं प्लॅनिंग केलं. तुला माहितीये, मला जर असं सरप्राईज मिळालं असतं ना तर मी काय खुश झाले असते. अगं आनंदाने उड्या मारल्या असत्या. अँड दिस इज युअर डे. आणि तू सरांवरच काय रागवते सगळं? कसला आनंद रश्मी? सांग ना, कसला आनंद? एखाद्याला आधी घाबरवायचा आणि मग हसवायचा, असा आनंद? जानकी, हे बघ, माझा वाढदिवस तुम्ही साधेपणाने जरी केला असता ना तरी मला तितकाच आनंद झाला असता. जानकी, तू खूप सिरियस झाली. अगं ह्यांची काही चूक नाही. हा संपूर्ण प्लॅन माझ्या एकट्याचा होता. ओके, आय अपोलोजाइज. बर्थडे आहे, तू रागव नको प्लीज. आय नो तू मुद्दाम नाही केलंयस हे मकरंद, पण तुझी सरप्राईज देण्याची पद्धत जरा. आय नो, बट प्लीज माफी मागतो. आता झालं गेलं ते प्लीज बाजूला ठेव आणि बर्थडे केक कट करूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर जानकी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. मला तुमचं सरप्राईज आवडलं, पण ते जरा भीतीदायक होतं. तुम्हा सगळ्यांच्या भावना मी समजू शकते. थँक्यू सो मच माझ्यासाठी एवढं सगळं प्लॅन केलं. थँक्यू मकरंद, थँक्यू सो मच. फायनली तुझा राग शांत झालाय. सो जानकी, गिफ्ट फॉर यू. माझ्यासाठी? हो, आवडले की नाही सांग. मकरंद, हे खूप महाग असेल. अगं जानकी, ही ज्वेलरी खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि सरांनी तुझ्यासाठी एका मोठ्या ज्वेलर कडून घेतलीये. माझ्यासाठी? आय एम सॉरी, पण मी हे नाही घेऊ शकत. जानकी, जानकी, का नकोय? प्रॉब्लेम काय? मकरंद, अरे असं काय करतोस? एवढं महागडं गिफ्ट मला नाही, मी ते एक्सेप्टच नाही करू शकत. असं महागडं गिफ्ट घेणं माझ्या तत्वात नाही बसत. आणि तुला काय गरज होती एवढा खर्च करायची? जानकी, बघ, मुद्दा पैशांचा नाहीये. अगं हे असे महागडे गिफ्ट मी नेहमी देत असतो इतरांना. तू इतरांना देत असशील, पण मला नको. आय एम सो सॉरी. मी हे एक्सेप्ट नाही करू शकत. ऐक ना, कुठे चाललीस तू? घरी जाते. मी तुला सांगितलं होतं ना, मला लवकर घरी जायचंय. अगं आता कुठे तुझं सेलिब्रेशन सुरू होत आहे. तुला गिफ्ट नकोय हरकत नाही, पण सेलिब्रेशन तर पूर्ण होते ना. सेलिब्रेशन काय, आता केक कट झाला ना. आणि मुळात मी तुला कमिटमेंट दिल्याप्रमाणे मी पुण्याला जाणार होते की नाही, आणि मी तुला सांगितलंही होतं की मला घरी लवकर जायचंय. आता मी घरी जाणार आहे. मी कोणाला तरी शब्द दिला, तो शब्द मला पाळावा लागला. येते. थँक्यू. बाय बाय. अरे यार, सगळाच गोंधळ झाला. अरे घरभर दूर सगळं काय केलंस तू ऋषिकेश? अगं या रेसिपी बुक मध्ये ना एक रेसिपी करायचा प्रयत्न करत होतो. सगळाच गोंधळ झाला. काय करावं काहीच कळत नाहीये. देवा, कठीण आहे बाबा तुझं. पण जेवण बनवणं त्यापेक्षा जास्त कठीण आहे. ते तर आहेत कदाचित. एक मिनिट. अरे कुकर गरम आहे, त्याची वाफ तरी काढ दे. पण ना मी करतो, तू बाजूला. काय किती पसारा करून ठेवलाय. सॉरी ऋषिकेश,
तू केक बनवलायस? मला कळलं तुझा वाढदिवस आहे आज. कसं? काल रात्री तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं मी आणि म्हणून हा सगळा प्लॅन केला होता, पण माझा प्लॅन खूप जोरात फसला ग. इट्स ओके.